नमस्कार, आपल्याला केक बनवायचा आहे। त्याच्यासाठी आपण हा रवा घेतलेला आहे बारीक। आता एक वाटीच एवढं भरून आपल्याला दूध घ्यायचंय। हे बघा, दूध घेते एक वाटी। याला थोडं गरम करून घ्यायचंय आपल्याला। या वाटीमध्ये टाकते दूध आणि रवा आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचा। रवा घेतलाय एक वाटी, वाटून मिक्सर मधून काढून घेतलेला आहे। हा बघा, आपल्याला हा दूध घेतलं 1 कप। हे आपण त्याच्यामध्ये हा मैदा आपल्याला 10 मिनिटासाठी ठेवायचा आहे, रेस्ट करायला। मिक्स करून ठेवायचा आहे चांगला असं। याचा आपल्याला केक बनवायचा आहे, त्याच्यासाठी 10 मिनिटं ठेवून द्यायचे असंच। त्याला झाकून ठेवायचे। आता आपला रवा तयार झालेला आहे केक साठी। त्याच्यामध्ये आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची, केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये। ही साखर घेतलेली, पिठी साखर, ही मिक्स करून घ्यायची। याच्यामध्ये हे तूप टाकायचे आपल्याला। तुपानं असं छान केक बनतो आपला। हे सर्व मिक्स करायचंय। त्याच्यामध्ये थोडंसं चुटकीभर आपल्याला मीठ टाकायचे आणि हे बेकिंग पावडर आहे हे टाकायचे आणि या बेकिंग सोडा आहे हा टाकायचा आहे थोडा। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे। व्हॅनिला एसेन्स टाकायचं आपल्याला याच्यामध्ये। आपल्याला याच्यामध्ये टाकायचं केक बनवायला। याच्यामध्ये हे थोडंसं ड्रायफ्रूट टाकायचं खाली असं। आणि हे आपण बघा, आपलं बटर असं छान झालेलं आहे। हे बघा, असं तुम्ही पण बनवा। आता याच्यामध्ये ओतते। कढई ठेवलेली आहे आपण। बघा, छान असं झालेलं आहे आपलं बटर। असं तुम्ही पण बनवा केक। छान असं झालेलं आहे आपलं। हे थोडे बदाम वरून टाकायचे आपल्याला। आता ह्या कढईमध्ये आपल्याला हे ठेवायचे, 30 मिनिटासाठी ठेवायचे, झाकून ठेवायचे। आपला केक झालेला आहे। हे बघा, याला चिपकत नाही जरा पण। छान केक झालेला आहे आपला। आता गॅस बंद केलेला आहे। हे बघा, हे लावलेलं होतं याच्यामध्ये, हे केक याच्यामध्ये। हे केक आता आपण काढून घेतलाय बघा, छान असा झालाय। असाच केक तुम्ही पण बनवा। बघा किती छान केक झालेला आहे आपला। मी जशी रेसिपी सांगितलेली तशीच तुम्ही पण बनवा। हे बघा किती एकदम हे झालं आहे आपला केक। असाच तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आणि मी तुमच्यासाठी अशीच नवीन रेसिपी घेऊन येईन। हे बघा किती नरम, एकदम स्मूथ